मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाची बाब म्हणजे दशावतार हा सिनेमा महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरल्यानंतर आता परदेशातही आपली छाप पाडत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा अवघ्या 18 दिवसात तब्बल 21 कोटींचा गल्ला कमवून गेला. महाराष्ट्रात रसिकांनी चित्रपटाला डोक्यावर उचलून धरलं आणि आता अमेरिकेतल्या 25 शहरांमध्ये त्याचे शो लावले जात आहेत. बोस्टन, न्यू जर्सी, शिकागो, वॉशिंग्टन DC, लॉस एंजेलिस, सॅन डिएगो यांसारख्या प्रमुख शहरात दशावतार रसिकांसमोर झळकतोय. इतकंच नव्हे तर इतिहासात पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट ऑस्ट्रेलियात प्रदर्शित होत असल्याचा मान देखील दशावतारने पटकावलाय. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरनं सिडनीहून व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. तिने सांगितलं की ऑस्ट्रेलियात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असून तिला खूप अभिमान वाटतोय. त्याचसोबत तिनं प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेण्याचं आवाहनही केलं. दरम्यान परदेशातील मराठी सिने रसिकांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलंय. 81व्या वर्षी त्यांनी साकारलेलं पात्र पाहून प्रेक्षक भारावून गेले. तसंच औशीचं घो या गाण्यावर प्रियदर्शनी इंदलकरनं स्थानिक महिलांसोबत गरबा खेळतानाचा व्हिडिओही व्हायरल केलाय. या यशामुळे मराठी सिनेमाला जागतिक पातळीवर नवं व्यासपीठ मिळालंय.